गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्हा हे राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। आणि कारण काय तर पालकमंत्री पदाचा तिढा। बरेच महिने झाले या दोन जिल्ह्याला पालकमंत्री पद नाहीये, पण उद्या म्हणजे 12 एप्रिलला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा रायगड दौरा आहे आणि त्यांना सुनील तटकरे यांच्याकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण आहे। आता या एका जेवणाच्या निमित्ताने राजकीय चर्चांना उधाण का आलंय? हा दौरा राजकीय वर्तुळात नाशिक आणि रायगडसाठी इतका का महत्वाचा आहे? हा एक फक्त दौरा आहे की पालकमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठीची खलबत आहे? हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। अगोदर पालकमंत्री पदाचा तिढा काय आहे हे आपण समजून घेऊया। तर जेव्हा महायुती सरकारने पालकमंत्री पदांची यादी जाहीर केली तेव्हा रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं, तर नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे गेलं। पण यानंतर शिंदेच्या नेत्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यांचं म्हणणं होतं की रायगड आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांना ही पदं मिळायला हवीत। या सगळ्या नाराजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि तेव्हापासून हा तिढा तसाच आहे। आता यात एक नवा ट्विस्ट आलाय। देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह उद्या म्हणजेच 12 एप्रिलला 2025 रोजी रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। खरं तर अमित शाह रायगडच्या दौऱ्यावरती येतील तेव्हा ते रायगड गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत। मात्र या दौऱ्यादरम्यान ते थेट सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत। हो, बरोबर ऐकलं, सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगडचे खासदार आहेत, त्यांनी शाह यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलंय। पण अजित पवार म्हणालेत हे निमंत्रण फक्त तटकरे यांच्यापुरतं मर्यादित नाहीये। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि रायगडचे आमदार भरत गोगावले यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। म्हणजे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम महायुतीच्या बड्या नेत्यांचा एक मोठा मेळावा देखील आपण म्हणू शकतो। आता याच वेळी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत, ते म्हणजे शाह यांचं तटकरे यांच्या घरी जाणं हे शिवसेनेच्या नेत्यांना विशेषतः एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना खटकणार नाही का? कारण शिवसेना रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे आणि यात तटकरे यांच्या घरी ते जेवणाला जाणार असल्याने त्यांचे नाव रायगडमध्ये पुन्हा चर्चेत येईल। आणि यात जर अमित शाह यांच्याकडे तटकरे यांनी जर पालकमंत्री पदाची मागणी केली तर काय होईल? आता हा प्रश्न मागणी केली तरच आहे। मात्र या सगळ्या चर्चांवर महायुतीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूया। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात आपली संस्कृती आहे आणि अमित शाह जर सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी जात असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे, यात कोणी नाराज होण्याचं कारण नाहीये। तटकरे यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांना निमंत्रण दिलंय, त्यामुळे यात राजकीय अर्थ काढू नये। पण शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दोन वेगळी वक्तव्य केलेत। ते अगोदर म्हणाले की अमित शाह हे मोठे नेते आहेत, पालकमंत्री पदाचा हा छोटासा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही। सुनील तटकरे हे खासदार आहेत, त्यांनी शाह यांना निमंत्रण दिलंय, यात पालकमंत्री पदाचा काही संबंध नाही। मात्र नंतर त्यांनी असंही म्हटलंय की जिथे शिवसेनेचे आमदार जास्त आहेत तिथे पालकमंत्री पद आम्हालाच मिळायला हवं। आम्हाला खात्री आहे की हा तिढा सुटेल आणि रायगडचं पालकमंत्री पद आमच्याकडेच येईल। आता एकूणच पाहता शिवसेनेच्या नेत्यांमध्ये या पदाबाबत आणि दौऱ्याबाबत धाकधूक आहे। शिवसेनेचे रायगडचे आमदार महेंद्र दळवी म्हणतात अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगडला न्याय मिळेल आणि तो आमच्या बाजूने असेल। रायगडचा पालकमंत्री हा भरत गोगावले यांच्या रूपाने घोषित होईल, नाहीतर रायगडमध्ये उठाव होईल। या संपूर्ण प्रकरणावर फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार शांत दिसले। त्यांच्या चेहऱ्यावर याबाबतीत प्रतिक्रिया देताना एक हसू होतं। ते म्हणाले काळजी करू नका, जरी रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथल्या जिल्हा नियोजनाचं काम केलंय। जिल्ह्याचा जो काही बजेट आहे ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटेल थोडासा धीर धरा, धीरे धीरे
असं एकंदरीत वक्तव्य अजित पवारांनी केलंय. आता या सर्व प्रतिक्रियेनंतर अमित शहा यांचा हा दौरा हा खरंच महत्वाचा ठरेल. या दौऱ्यात किंवा दौऱ्यानंतर कोणती मोठी घोषणा होणार का यावर सगळ्यांचं लक्ष असेल. आता जर हे प्रकरण आपण बाहेरून पाहतो, एक सामान्य जनता म्हणून माध्यमांतून पाहतो, तर आपल्याला लक्षात येईल की तटकरे यांच्या घरी अमित शहा जात आहेत आणि पालकमंत्री पदाचा वाद अजूनही सुटलेला नाहीये. बरं, एवढंच नाही, याआधी जी यादी काढण्यात आली होती तेव्हा अगोदरच राष्ट्रवादीच्या पक्षातील नेत्यांना हे पालकमंत्री पद देण्यात येईल असं जाहीर झालं होतं. म्हणून एकूणच हे पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांचा आग्रह आहे की हे पद त्यांच्या नेत्यांना मिळायला हवं आणि ते आक्रमक झालेत या बाबतीत आणि या पदासाठी गोगावले यांचं नाव पुढे करतायत. यात आणखी एक गोष्ट म्हणजे रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार जास्त आहेत आणि कार्यकर्त्यांचा दबावही आहे. त्यामुळे शहा यांच्या दौऱ्यात जर पालकमंत्री पदाचा निर्णय शिवसेनेच्या विरोधात गेला तर महायुतीत नाराजी वाढणार, एवढं मात्र नक्की. यावर एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.